बुलाती है मगर जाने का नहीं या ओळीचा खरा अर्थ भाजपने मित्र पक्षांना चांगल्या प्रकारे समजून सांगितलेला आहे. म्हणजे भाजप हे मित्र पक्षासोबत काय करते हे आता मित्र पक्षांना लक्षात आलेलं असेल. भाजप काय करतं, मित्र पक्षांना अगोदर सोबत घेतं, त्यांना सत्ता देते, त्यांच्यासोबत हसत हसत फोटो काढतात आणि मग हळूहळू मित्रपक्षाचीच वाट लावतात. यालाच म्हणतात बुलाती है मगर जाने का नहीं. बिहारमध्ये पण हीच स्थिती निर्माण झालेली आहे. जो महाराष्ट्राचा पॅटर्न होता तोच बिहारमध्ये आता आपल्याला दिसत आहे. नितीश कुमार मुख्यमंत्रीपद सोडून राज्यसभेवर जाण्याच्या चर्चामुळे बिहारच्या राजकारणात मोठ्या हालचालीला वेग आलेला आहे. त्यामुळे त्या ठिकाणी नितीश कुमारांच्या पक्षामध्ये मोठी खळबळ माजलेली आहे. कारण नितीश कुमारांनी राज्यसभेवर जाणे म्हणजे कलेक्टरच्या पदावरून डायरेक्ट चपराशी या पदावरती काम करण्यासारखं आहे, असं नितीश कुमारांच्या पक्षातील कार्यकर्त्यांची भावना आहे. नितीश कुमार राज्यसभेवर जाण्यासाठी सहजासहजी तयार झालेले नसतील, हेही तेवढंच खरं आहे. काहीतरी आमिष दाखवलं गेलंय, मोठं आमिष दाखवलं गेलंय किंवा भविष्यात येणाऱ्या मोठ्या संधी किंवा पदाची अपेक्षा सुद्धा नितीश कुमारांना असू शकते किंवा दबाव तंत्राचा वापर करून सुद्धा भाजपने नितीश कुमारांना राज्यसभेवर पाठवण्याची दाट शक्यता आहे. त्यामुळे मित्र पक्षाने एक गोष्ट लक्षात घेतली पाहिजे की भाजप हा मित्र पक्षांना फक्त निवडून येण्यासाठी वापरत आहे. इलेक्शनचा रिझल्ट कोणत्याही बाजूने लागू द्या, सत्ता ही भाजपचीच असते. कारण मित्रपक्ष फोडून पक्षांची तोडफोड करून आमदार खासदारांना ईडी सीबीआयच्या धमक्या देऊन किंवा काहीतरी मोठ्या पदांचा आमिष दाखवून आपल्या प्रभावाखाली आणतात. महाराष्ट्रातही काय झालं तेच झालं. एकनाथ शिंदे मुख्यमंत्री होते त्यावेळी सत्ता समीकरणामध्ये देवेंद्र फडणवीस केंद्रस्थानी होते. भारतीय जनता पार्टीचा प्रभाव एकनाथ शिंदेवरती खूप मोठ्या प्रमाणात दिसत होता. फ्री स्टाईल काम करू शकत नव्हते. नंतर एकनाथ शिंदे यांच्या नावावरती विधानसभा निवडणुका लढल्या, त्याच्यात ते निवडून पण आले. महायुतीला स्पष्ट बहुमत भेटल्यानंतर मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस झाले. त्यामुळे एकनाथ शिंदेंना उपमुख्यमंत्री पदावरती समाधान मानावं लागलं आणि मग त्यांच्या हातात दुसरा काही पर्याय उरला नव्हता. एकनाथ शिंदे नाराज होण्यापलीकडे काहीही करू शकले नाही, कारण त्यांचे सगळे पंख छाटले गेलेले होते. हा पॅटर्न आपण लक्षात घेतला पाहिजे. अगोदर मदत करायची, हळूहळू त्यांना आपल्या प्रभावात आणायचं आणि स्वतःचं नेतृत्व मजबूत करून हळूहळू मित्र पक्षांच्या राजकीय करिअर संपवायचं. आणि या कलेमध्ये भारतीय जनता पक्ष माहीर आहे. त्यामुळे बुलाती है मगर जाने का नहीं याची प्रचिती या ठिकाणी आपल्याला नक्कीच दिसून येते. धन्यवाद.